नमस्कार, मी पूजा मडवी। आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्री तुळजाभवानी माता दर्शन व आई तुळजाभवानी तुळजापुरात प्रकट कशी झाली याची माहिती, तसेच कल्लोळ तीर्थ व गोमुख तीर्थ याची संपूर्ण माहिती तुम्हाला पहिल्यांदाच यूट्यूबवर पाहायला मिळणार आहे। भाविकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा चिंतामणी दगड याची माहिती, तसेच मंदिर परिसरातील छोटी छोटी देवळे, गोंधळ व पूजा विधी दाखवला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मंदिराच्या परिसरात हळदी कुंकू, प्रसाद व ओटीचे सामान, साडी चोळी, कवड्यांची माळ, परडी अशा अनेक वस्तू येथे आहेत। मंदिरात जाईपर्यंत पूजेच्या साहित्यांची जागोजागी दुकाने आहेत। तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील शहर आहे। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजाभवानीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे। तसेच आई तुळजाभवानी संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे। येथे आई तुळजाभवानीच्या फोटो फ्रेम्स आहेत, तसेच मिठाई आहे। इकडले कुंकू खूप छान असते, यात कोणत्याही प्रकारची भेसळ नाहीये। हे कुंकू तुम्ही पूजेसाठी वापरू शकता। याचा कलर एकदम डार्क आहे। सुंदर अशा खणा नारळाच्या ओट्या आहेत। हे आहे मुख्य प्रवेशद्वार, राजे शहाजी महाद्वार। इकडून आत प्रवेश केला जातो। मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत। मधोमध एक कासव आहे, त्याला नमस्कार करून भाविक मंदिरात प्रवेश करतात। पायऱ्या उतरल्यावर डाव्या हाताला कल्लोळ तीर्थ दृष्टीस पडते, तर उजव्या हाताला गोमुख तीर्थ दृष्टीस पडते। भवानी मातेच्या दर्शना अगोदर भाविक या पवित्र तीर्थात स्नान करतात। आता सर्वात प्रथम कल्लोळ तीर्थाची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। देवी येथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली, तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थ या तीर्थास धावून आली, त्यामुळे एकच कल्लोळ झाला। त्यामुळे या तीर्थास कल्लोळ तीर्थ असे म्हटले जाते। येथे 108 तीर्थक्षेत्रांचे पवित्र पाणी मिसळले आहे। या कुंडाचे आकारमान 40 फूट बाय 20 फूट आहे व चारही बाजूनी दगडी भिंतींचे बांधकाम केलेले आहे। तसेच दुसरी आख्यायिका अशी आहे की भगवान ब्रह्मदेवाच्या आमंत्रणानंतर गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 पवित्र नद्यांचे पाणी या कुंडात विलीन झाले। जेव्हा पाणी विलीन होते तेव्हा ते कोलाहल नावाचा खोल प्रतिध्वनी करणारा आवाज करते, त्यामुळे या तीर्थास कल्लोळ तीर्थ असे म्हणतात। असे मानले जाते की या पवित्र स्थानाला भेट दिल्यावर तुमची सर्व पापे धुवून जातात। आता गोमुख तीर्थाचे दर्शन व माहिती सांगत आहे। ही गोमुख तीर्थाकडे जाण्याची रांग आहे। येथे गोमुख तीर्थ आहे। आई तुळजाभवानी म्हणजे आदिमाया पार्वतीचा अवतार आणि या आदिशक्तीचा एक भक्त होता, गरीबनाथ नावाचा। त्याची देवीवर अफाट भक्ती होती, इतकी भक्ती की देवी त्यांच्याबरोबर बोलत होती। एक दिवस गरीबनाथांनी विचार केला आणि मातेला सांगितलं की माता, मला गंगेचं दर्शन घेण्यासाठी काशीला जायचं आहे। त्यावेळी देवी साक्षात गरीबनाथाला म्हणाली, गरीबनाथा, तू जा गंगेचं दर्शन घ्यायला, परंतु जाताना माझं एक काम कर की तू माझ्या पूजेचं सामान घेऊन जा आणि गंगेला अर्पण कर, परंतु सामान हे पूजेचं गंगेत अर्पण केल्यानंतर तू मागे वळून बघू नकोस। गरीबनाथाने मातेचं सगळं बोलणं ऐकलं आणि मातेला सांगितलं, आता तुम्ही जसे सांगाल तसेच मी करणार। आणि गरीबनाथ काशीला गेले। मातेला सांगितल्याप्रमाणे गंगेत पूजेचं सामान अर्पण केलं व गरीबनाथ माघारी निघाले। माघारी निघाल्यानंतर ठराविक अंतर झाल्यावर पाण्याच्या खळखळाटीचा जोरात आवाज त्यांना आला, म्हणून त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं तर त्यांच्या दृष्टीस फार मोठी गंगा त्यांच्या पाठीमागे येत असताना दिसली।
परंतु त्यांची एक चूक झाली की त्यांनी मातेच्या आदेशाचे पालन न करता मागे वळून पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले रस्त्यालगत वसलेली गावे त्या पाण्याच्या प्रवाहात बुडाली. हे दृश्य पाहून गरीबनाथाने गंगेला प्रार्थना केली की तुम्ही भूमार्गाने माझ्यासोबत तुळजापूरला यावे. भूमार्गाने आल्यामुळे तो गंगेचा प्रवाह छोटासा झाला. त्यानंतर गरीबनाथाने तो छोटासा प्रवाह तुळजाभवानी मंदिरात आणला आणि त्या ठिकाणी गोमुखाची स्थापना केली. ज्यावेळी गोमुखाची स्थापना केली त्यावेळी गोमुखातून जे पाणी आलं त्या पाण्यातून पूजेचं सामानही परत आलं आणि त्यावेळी साक्षात आई तुळजाभवानी माता आली आणि तिने गरीबनाथाला शाप दिला, मला या ठिकाणी साक्षात पूर्ण गंगा आणायची होती आणि तू मागे पाहिलेस म्हणून ती आली नाही. देवी क्रोधित होऊन गरीबनाथाला म्हणाली, आजपासून तू माझ्या दर्शनाला यायचे नाही. तेव्हा गरीबनाथांनी विनवणी केली म्हणून मातेने असे वरदान दिले की तू फक्त वर्षातून एकदाच माझ्या दर्शनाला येऊ शकतोस, ते म्हणजे दीप अमावस्येला, पण तेही सूर्यास्तानंतर दर्शनाला यायचे. आजपर्यंत त्यांच्या वंशजांकडून ही प्रथा चालू आहे. पायऱ्या उतरून आत आले आहे. हे गोमुख तीर्थ आहे. या गोमुखातून 24 तास गंगेचं पाणी प्रवाहित होतं. या गोमुख तीर्थातून हातपाय धुवून सर्व भाविक देवीच्या दर्शनासाठी जातात. गोमुख तीर्थाचे दर्शन घेऊन बाहेर पडताच डाव्या हाताला पुढे गेल्यावर श्री सिद्धिविनायक मंदिर आहे. हा गणपती उजव्या सोंडेचा असून अतिशय कडक आहे. तसेच ही मूर्ती काळ्या पाषाणात बनवली आहे. हा गणपती नवसाला पावतो. हे आहे सरदार निंबाळकर प्रवेशद्वार. इकडून मुख्य मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. या दगडी प्रवेशद्वारावर सुंदर असे नक्षीकाम केले आहे. मंदिरात प्रवेश करत आहे. आत प्रवेश केल्यावर समोरच यज्ञ मंडप दिसते. मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे दगडी असून इतिहास व पुरातत्व दृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते. या मंदिराच्या बांधकामावर हेमाडपंथी शैलीचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. हे आहे मंदिर परिसर. देवीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभी आहे. देवीसाठी ओटीचं सामान घेतलं आहे. आम्ही शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी गेलो म्हणून खूप गर्दी होती. गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केली आहेत. देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर आहे. देवीच्या उजव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारे मार्कंडेय ऋषींची मूर्ती कोरलेली दिसते. तर डाव्या बाजूला अनुभूती, जिच्यासाठी देवी धावून आली, तिची मूर्ती शीर्षासन करताना कोरलेली आहे. देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो. आता मी तुम्हाला देवी तुळजापूरला कशी आली ती कथा सांगत आहे. कृतयुगामध्ये कर्दम नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनुभूती रूपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले, परंतु त्यांचा संसार फार काळ टिकला नाही, कारण कर्दम ऋषींनी लवकरच इहलोकाची यात्रा संपवल्यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला. परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतीसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्रांचा आधार घेऊन सांगितले. अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतानजीक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर मोहित झाला. त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला.
त्यामुळे तिची समाधी भंग पावली। दैत्याने काही अनुचित प्रकार करू नये म्हणून तिने आदिशक्तीचा धावा केला, यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुटका करावी। आणि खरोखरच देवी भवानी मातेचं रूप घेऊन त्वरित धावून आली। तिने दैत्याशी युद्ध केलं। दैत्य ही महिषेचे रूप घेऊन आला, तेव्हा देवीने त्रिशूळाने त्याचे शिर वेगळे केले। साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी त्वरित धावून आली म्हणून देवीला त्वरिता, मराठीत तुळजा, अशी ही तुळजाभवानी या नावाने ओळखली जाऊ लागली। रोज देवीची 2दा आरती केली जाते व देवीला भाजी भाकरीचा नैवेद्य दिला जातो। देवी भवानीची ही स्थलांतरित करता येणारी एकमेव मूर्ती आहे। वर्षातून 3 वेळा ही मूर्ती पलंगावर विसावते, असे इतरत्र कोठेही आढळत नाही। मंदिरातून बाहेर आल्यावर भाविकांसाठी देवीचे दर्शन घेता यावे म्हणून मोठी स्क्रीन लावली आहे, कारण मंदिरात व्हिडिओ शूटिंग करण्यास मनाई आहे। तसेच या ठिकाणी भाविक देवीची आरती करतात व या स्क्रीनवर आपण देवीला अर्पण केलेली ओटी व पूजेचे साहित्य आपल्याला या बाहेरील स्क्रीनवर पाहायला मिळते। ही पहा, मी अर्पण केलेली ओटी व पूजेचे सामान या स्क्रीनवर दिसत आहे। मंदिराच्या पाठीमागच्या भागात एक दगड आहे, याला चिंतामणी किंवा सुकनावती दगड असे म्हणतात। हा चिंतामणी दगड आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देतो। या दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हात दगडावर ठेवून तुमच्या मनातील प्रश्न विचारायचा। आपल्या प्रश्नाचे उत्तर जर हो असेल तर दगड उजव्या बाजूला वळतो आणि उत्तर नाही असेल तर दगड डावीकडे वळतो आणि जर उत्तर आले नाही तर आपले काम होण्यास वेळ आहे असा त्याचा अर्थ होतो। हा दगड कसा हलतो याचे कारण आजपर्यंत वैज्ञानिकांनाही कळले नाही। तसेच हा दगड येथे कोणी आणून ठेवला याची कोणालाच माहिती नाही। स्वराज्य रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी आहे। या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली। देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती। अशी ही तुळजापूरची श्री तुळजाभवानी भोसले घराण्याची कुलदेवता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस सोन्याची माळ अर्पण केली आहे। या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली आहेत। नवरात्र उत्सव किंवा मुख्य सणांच्या दिवशी देवीला संपूर्ण अलंकार घातले जातात। मंदिर परिसरात छोटी छोटी देवळे आहेत। हे आहे यमाई देवीचे मंदिर। या मंदिराच्या बाजूलाच लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे। पिठामिठाचा जोगवा अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात। या मंदिराच्या बाजूलाच श्री मल्हारी मार्तंड मंदिर आहे। हे दत्तगुरूंचे मंदिर आहे। येथे दत्तगुरूंच्या पादुका, मूर्ती व पाळणा आहे। या सर्व मंदिरांमध्ये पिठामिठाचा जोगवा अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात। मंदिराच्या आवारात भाविकांना बसण्यासाठी प्रशस्त पायऱ्या आहेत। आई तुळजाभवानीचा येथे गोंधळ केला जातो।
येथे देवीला अर्पण केलेल्या साड्या विक्रीस ठेवल्या आहेत. या यज्ञ मंडपाच्या कळसावर सुंदर असे नक्षीकाम केले आहे. हा अखंड नंदादीप आहे. भाविक येथे तेल वाहतात. मंदिर परिसर सुरक्षा मंदिराबाहेर बांगड्या भरणारे दिसतील. विशेष अशा काचेच्या हिरव्या बांगड्या, त्यावर पिवळ्या रंगाच्या टिचक्या असणाऱ्या बांगड्या तुळजापुरातच पाहायला मिळतील. येथे लहान मुलींपासून विवाहित स्त्रिया हा चुडा भरतात. भाविकांना राहण्याची सोय मंदिराच्या बाजूलाच भक्त निवास आहे. तसेच मंदिराजवळपास छोटे मोठे लॉज पण आहेत.
व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो.